नमस्कार. चला आज इतिहासाची पानं उलटून पाहूया आणि त्या एका पर्वाविषयी जाणून घेऊया जिथे एका दूरदृष्टीच्या महापुरुषाने स्वराज्य नावाच्या एका मोठ्या स्वप्नाची पायाभरणी केली. आजच्या या विशेष भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त पराक्रमावर नाही तर त्यांच्या प्रशासकीय कौशल्यावर आणि त्यांनी मागे ठेवलेल्या चिरस्थायी वारसावर नजर टाकणार आहोत. शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप. खरं तर हे शब्दच महाराजांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा पराक्रम सांगायला पुरेसे आहेत आणि आपल्या या विश्लेषणाला एक योग्य दिशाही देतात. आता आपण जी माहिती पाहणार आहोत तिचा मुख्य आधार आहे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी 1920 साली लिहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. म्हणजे आपल्या या चर्चेला एका भक्कम ऐतिहासिक स्रोताचा आधार आहे. तर मग आपण या विश्लेषणात पुढे कसं जाणार आहोत? सगळ्यात आधी आपण त्यावेळची अशांत परिस्थिती समजून घेऊ. मग स्वराज्याची संकल्पना नेमकी कशी जन्माला आली ते पाहू. त्यानंतर हे साम्राज्य कोणत्या आधारस्तंभांवर उभं राहिलं, तो ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळा आणि शेवटी महाराजांचा वारसा आजही आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे यावर बोलू. आपण थेट जाऊया 17व्या शतकातल्या दख्खनच्या प्रदेशात, जी होती एक अशांत भूमी. तर मग त्या काळात परिस्थिती नेमकी होती तरी कशी? विचार करा, सगळीकडे आदिलशाही, कुतुबशाही आणि उत्तरेत मुघल साम्राज्य यांसारख्या बाह्य शक्तींचं राज्य होतं. सततची युद्ध आणि राजकीय अस्थिरता तर पाचवीलाच पुजलेली होती. याचा सगळा भार कोणावर पडत होता? अर्थातच सामान्य जनतेवर. करांचा प्रचंड बोझा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भूमीवर आपलंच राज्य असावं हा विचारच अस्तित्वात नव्हता. पण याच अंधारात एका नव्या विचाराचा, एका नव्या पहाटेचा जन्म झाला. ती पहाट होती स्वराज्याच्या संकल्पनेची. स्वराज्य हा शब्द ऐकायला किती सोपा वाटतो, हो ना? पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. स्वराज्य म्हणजे फक्त आपलं राज्य नाही, तर परकीय वर्चस्वापासून पूर्णपणे मुक्त, स्वतःच्या लोकांद्वारे, स्वतःच्या लोकांसाठी चालवलेलं एक सार्वभौम राज्य. ही होती त्याची मूळ संकल्पना. आणि या एवढ्या मोठ्या क्रांतिकारी स्वप्नाची प्रेरणा कुठून मिळाली? तर ती मिळाली त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणीतून. अगदी लहान वयातच महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. ही केवळ एक राजकीय महत्वाकांक्षा नव्हती, तर एक पवित्र प्रतिज्ञा होती. पण फक्त संकल्पना करून भागत नाही, ती प्रत्यक्षात उतरावी लागते. मग हे घडलं कसं? चला आता पाहूया त्या साम्राज्याचे आधारस्तंभ. महाराजांची खरी ताकद होती त्यांची अभिनव युद्धनीती. त्या काळात मोठ्या संथ फौजा घेऊन मैदानावर लढण्याची पद्धत होती. महाराजांनी हे सगळे नियमच बदलून टाकले. त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा, इथल्या भूगोलाचा अचूक वापर करत गणिमी कावा ही युद्धपद्धती वापरली. म्हणजे काय? तर अचानक वेगवान हल्ले करून शत्रूला गोंधळात पाडायचं, त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करायचा. तुलनेनं प्रचंड मोठ्या सैन्याला हरवण्याचं हेच त्यांचं प्रमुख तंत्र होतं. पण बघा, राज्य फक्त तलवारीच्या जोरावर उभं राहत नाही, त्याला सुशासनाचा मजबूत पाया लागतो. आणि इथेच महाराजांची दूरदृष्टी पुन्हा एकदा दिसून येते. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, म्हणजे 8 मंत्र्यांची एक परिषद. यात पंतप्रधान, अर्थमंत्री, सेनापतींपासून ते अगदी मुख्य न्यायाधीशांपर्यंत सगळ्यांचा समावेश होता. या मंडळाच्या मदतीने राज्याचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेने चालायचा. त्यांची दूरदृष्टी इथेच थांबली नाही. जमिनीवर तर ते लढतच होते, पण त्यांना समुद्राचं महत्त्वही कळलं होतं. विचार करा, त्या काळात त्यांनी भारताच्या किनारपट्टीचं आणि व्यापारी मार्गांचं रक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली नौदल उभं केलं. म्हणूनच तर त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखलं जातं. हे खरंच एक खूप मोठं आणि दूरदृष्टीचं पाऊल होतं. आणि मग अनेक वर्षांच्या अथक संघर्षानंतर, त्यागातून आणि शूरवीरांच्या बलिदानातून तो क्षण आला जेव्हा स्वराज्याचं स्वप्न पूर्णपणे साकार झालं. तो क्षण होता राज्याभिषेकाचा, ध्येयपूर्तीचा. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.
1646 साली रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेल्या त्या लहानशा शपथेपासून ते 1659च्या प्रतापगडावरच्या थरारक विजयापर्यंत, 1666मध्ये आग्र्यातून केलेली ती धाडसी सुटका आणि अखेर 1674मध्ये रायगडावर छत्रपती म्हणून झालेला तो भव्य राज्याभिषेक, प्रत्येक टप्पा त्यांच्या दृढ निश्चयाची आणि शौर्याची साक्ष देतो. 1674 हे फक्त एक वर्ष किंवा एक आकडा नाहीये, हा एका नव्या युगाचा प्रारंभ आहे. याच वर्षी एका सार्वभौम मराठा साम्राज्याची औपचारिकरित्या स्थापना झाली आणि दख्खनच्या राजकारणाची दिशाच कायमची बदलून गेली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य फक्त त्यांच्या काळापुरतंच महत्त्वाचं होतं का? अजिबात नाही. त्यांचा वारसा आजही तितकाच जिवंत आणि प्रेरणादायी आहे. तो कसा? तेच आता पाहूया. त्यांनी फक्त राज्य जिंकलं नाही, तर एक असं प्रशासन उभं केलं ज्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस होता, रयत होती. त्यांनी न्याय आणि निष्पक्ष कारभाराला महत्त्व दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वशासन आणि सार्वभौमत्वाची जी संकल्पना रुजवली ती आजही तितकीच मोलाची आहे. म्हणूनच त्यांचं जीवन आणि संघर्ष आजही नेतृत्व आणि धैर्यासाठी एक मोठा प्रेरणास्रोत आहे. आजच्या काळात म्हणजे 21व्या शतकात महाराजांच्या कारभारातलं कोणतं तत्त्व आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं, यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे. महाराजांची ही गाथा खरंच खूप मोठी आहे. ही ज्ञानज्योत अशीच तेवत राहावी यासाठी हे विश्लेषण तुमच्या मित्र आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. जर तुम्हाला आमचे हे प्रयत्न आवडले असतील तर लाईक करून आमचा उत्साह नक्की वाढवा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण भागांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे ज्ञान इथेच थांबू देऊ नका. महाराजांचं कार्य अधिक सखोलपणे जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या पुस्तक दुकानातून किंवा ऑनलाईन एक पुस्तक नक्की घ्या आणि हा इतिहास अधिक खोलात जाऊन अनुभवा. धन्यवाद.